नाही, कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये. ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे. मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही, पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केला, जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे. मी देशद्रोही म्हणणार नाही, पण हा महाराष्ट्रद्रोही आहे आणि महाराष्ट्रद्रोह्याला महाराष्ट्रात राहण्याचा मुळात अधिकारच नाही, तर रस्त्यावर फिरण्याचा तर दूर राहिला. 1 महिना झालाय आणि त्यावरून नवनवीन विषय आणून कोरटकराच्या पापावर पडदा टाकण्याचं काम वारंवार झालेलं आहे. त्याचं पाप ढाकण्याचं काम झालेलं आहे, पण अतिपाप कधीच लपत नाही आणि तो आज पकडला गेला काल. आता बघूया पोलीस त्याचा रिमांड किती दिवसासाठी घेतात की VIP ट्रीटमेंट देतात, त्याला वाल्मिक कराडसारखं खाऊ पिऊ घालून सेवा करतात, हे आता दिसेल. परंतु एक आहे की कोरटकर सारखी प्रवृत्ती डोकं वर काढून फिरताच कामा नये महाराष्ट्रात. हे शिवप्रेमींनी आणि छत्रपती शिवरायांवर शिवछत्रपती संभाजीराजेवर प्रेम करणारी जनता हे नक्कीच करेल असा आम्हाला विश्वास आहे. खोके ओके बोके हे महाराष्ट्रात आता यांना काय, महाराष्ट्र यांना आपला वाटतोय. महाराष्ट्र म्हणजे खोकेबाजांना, गुंडांना हा सुरक्षित महाराष्ट्र वाटतोय. कारण सत्ताधारी जर या खोकेबाजाच्या गुंडांच्या पाठीमागे भक्कमपणे, प्रामाणिकपणे, इमाने इतबारे उभे राहत असतील तर त्यांना VIP ट्रीटमेंट मिळणार. यात काय नवल आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही. कुणाल कामरा जो आहे, काल त्यांनी स्पष्ट केलेलं की मी कुठल्याही स्वरूपाची माफी मागणार नाही. अजित पवार कधी काळी जे बोलले होते तेच मी बोललोय, काही नवीन मी बोललेलो नाही आणि त्यामुळे मी माफी मागणार नाही असं तो म्हणतो. खरं म्हणजे कोण कुणाल कामरान, त्याची ओळख जशी औरंगजेबाची पुसलेली ओळख सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून दिली. परत तो विस्मरणात गेलेला औरंगजेब, ज्याचा लवलेशही नव्हता, त्याची कबर पुन्हा खोदून काढली. त्याच पद्धतीनं एखादा माणसाला छोट्या विषयाला घेऊन मोठं करणं, मला वाटतं की सत्ताधाऱ्यांचा आता नेहमीचा एक राव रडीचा असा राहिलेला आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.